मित्रांनो, आज आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये राठोडा या गावामध्ये आलो आहेत. तर आपले एक शेतकरी मित्र आहेत, त्यांचं सोयाबीन बघू शकता तुम्ही. सर इकडे सोयाबीनला दाखवा तुम्ही. तर सोयाबीन हे पूर्ण खालून जवळ या सर. पूर्ण बघा, हे बघा, हे तुम्ही खालून पूर्ण वरपर्यंत फुल धारणा झाली आहे. तर सोयाबीनला यांनी कशा पद्धतीनं वापरलं आहे मल्टीप्लायर व यांचा अनुभव काय आहे आणि किती वर्षापासून वापरत आहेत यांच्याकडूनच जाणूया. सर आपलं नाव? राहुल प्रताप सोमवंशी, राहणार राठोडा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, महाराष्ट्र. सर तुम्ही हे मल्टीप्लायर कुण्या पद्धतीनं कुण्या पिकाला वापरलंय आणि किती वर्षापासून वापरत आहात? मी गेली 2 वर्ष मल्टीप्लायर वापरतो. सोयाबीन आणि हरभरा हे 2 वर्ष झालं सोयाबीन आणि हरभऱ्यावर वापरणं चालू आहे माझं. यावर्षी उसाला यावर्षीचा डोस चालू दिलेला आहे. अच्छा. हां. मग सोयाबीनला तुम्हाला काय अनुभव आला? सोयाबीन अनुभव म्हणजे अगोदर जवळपास खूप माझ्या माहितीस्तव 20-25 वर्ष झाले असतील, पण जास्तच झाले असतील. अच्छा. सोयाबीनची जी पेरणी चालू झाली आहे. हां. पण आम्ही जी मागे ॲव्हरेज काढत होतो, गेल्या वर्षी आम्ही 3 फवारण्या मल्टीप्लायरची केली. मल्टीप्लायर नारायणी अस्त्र केल्यानंतर ते गेल्या वर्षी आम्हाला 10 बॅगला 172 क्विंटल माल निघाला. म्हणजे सरासरी 1 एकरी किती क्विंटल झालं? 1 एकरी जवळपास 10 ते 11 क्विंटल माल झाला आपला. म्हणजे अगोदर किती येत होता तुमचं? अगोदर 7 क्विंटल 6 क्विंटल, म्हणजे जवळपास 3 ते 4 क्विंटलच्या फरकाने जवळपास 1.5 पटाच्या पुढे, दुप्पटच्या जवळपास चांगला ॲव्हरेज भेटला आपल्याला. हां. आणि दुसऱ्या पिकाला कोणतं? आणि हरभरा पण घेतलो होतो गेल्या वर्षी. हरभरा पण जवळपास 10-10.5 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज भेटलेलं आहे आपलं. अगोदर जवळपास 7 क्विंटल 6 क्विंटल 5 क्विंटल सरासरी 5-6 क्विंटलच येत होतं. पण गेल्या वर्षी 10-10.5 क्विंटल ॲव्हरेज भेटले आपल्याला. अजून दुसऱ्या पिकाचा अनुभव? दुसऱ्याचा नाही सध्याला. मी एवढे आपल्याकडे जास्तीचा ॲव्हरेज यांचं म्हणजे जास्ती पेरणी सोयाबीन आणि हरभराच आहे. त्याचा रिझल्ट बघून तुम्ही ह्या वर्षी उसाला पण डोस चालू केले. मग उसाचं काय तुम्हाला फरक वाटलेला? खूप फरक चांगला आहे. अगोदरच्या तुलनेच्या मानानं या वर्षी जवळपास जो 12 महिन्यात ऊस राहायचा तो 7-8 महिन्यामध्ये सध्याला दिसायला असं. म्हणजे जवळपास तुम्हाला इथे सुद्धा ऊसामध्ये सुद्धा 20-22 टन, आणखीन 4 महिन्याचा कालावधी पुढे आहे. तरी आणखीन आपला ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज काय का असे ना 20-25% तरी वाढ आहे. 100%. मी आजच सांगतो खात्रीनं ॲव्हरेज निघाल्यानंतर मी आणखीन तुम्हाला नंतर भेट देण्यासाठी किंवा नंतर ॲव्हरेज किती भेटलं सांगेनच. तुम्हाला दुसऱ्या शेतकऱ्याला पण तुमच्याकडून काय मेसेज आहे, काय सांगणार आहे तुम्ही? मी म्हणतो की बाबा आपणाला जर याच्यामधनं फरक खूप जाणवत आहे आणि खातवर दिवसेंदिवस आपल्याला कमी करण्यात हे आपल्याला डायरेक्शन देतात घोगरे सर, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व माहिती भेटत असल्यामुळं त्यांनी ते ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला हे आपल्याला स्वरूप पाटलामार्फत त्यांची ओळख झालेली आहे. त्याच्यामार्फत आपल्याला माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला की बाबा आपण होता होईल तेवढं मल्टीप्लायरचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम आपलं सर्व जनतेनं जर केलं आणि सर्व शेतकऱ्यांना जर केलं तर माझं म्हणणं आहे की आपला पूर्ण भारत थोड्याच दिवसामध्ये थोड्याच कालावधीमध्ये सुपीकता झाल्यामुळं हरित क्रांती होईल आणि जे ऑर्गॅनिक असल्यामुळं पूर्ण ऑर्गॅनिक बनवण्यास आपल्याला आपले सगळे प्रकारचे सुदृढ होण्यासाठी सक्षम होईल. बरं साहेब, तुम्ही बेसिकली तुमचं एज्युकेशन काय झालंय? माझं BSc ॲग्री झाले. एक BSc ॲग्री जे शेतकरी आहेत ते इलिटरेट राहत नाहीत, एज्युकेशन राहत नाही असं नाही. त्यांनी पूर्ण शेतीबद्दल चांगलं परफेक्ट तंत्रज्ञान सर्व माहिती घेतल्यानंतर ह्या जैविकमुळं तुम्ही खरोखरच ह्या कंपनी तुम्हाला कशी वाटली? बरेच मार्केटमध्ये जैविक ऑर्गॅनिक कंपनी आहेत, फायदा आहे आणि त्यातल्या त्यात दिवसेंदिवस खर्च आपला रासायनिकचा कमी होत चाललेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रासायनिकचा आमचा 20% खर्च बचतच झालेला आहे ना. मग त्याच्यामुळे आपलं आता पुढच्या वर्षी आणखीन 20% म्हणजे 40% आपला नफाच झाला ना. असं दिवसेंदिवस 4 वर्ष जर 5 वर्षामध्ये आपला पूर्ण रासायनिक बंद होऊन हे चालू हे पण 2 वर्ष वापरलं तर पूर्ण आपल्याला 0 बजेटवर शेती होण्याचं हे होईल. सांगायचं तात्पर्य फक्त 7 वर्ष वापरायचं आहे, 8 वर्षी हे सुद्धा वापरायची गरज नाही. तर तुम्ही समाधानी आहात सर? मी बिलकुल समाधानी आहे. प्रत्यक्ष मग मी समाधानी नसतं तरी गेल्या वर्षी वापरल्यानंतर या वर्षी कसं काय प्रोडक्ट घेतलं असतं. असं आहे ना, ते हे पण महत्वाचं आहे की मला जर गेल्या वर्षी काही रिझल्ट आले नसते तर या वर्षी याचं मी हे केलंच नसतं ना. गेल्या वर्षी 20 किलो मागवलं, या वर्षी सध्याला 35 किलो ऑर्डर केली. म्हणजे आता तुम्हाला ऊस किती येत होता अगोदर? ऊस अगोदर 50 किलो म्हणजे 45 ते 50 क्विंटल टन यायचा. या वर्षी जवळपास 60, 65, 70 पर्यंतच्या पुढे पण जाऊ शकते.
हा. तेच आमच्या एका पाहुण्यानं पण गेल्या वर्षी 78 टन काढले. 78 मनोज कदम मनोज कदम. जाधव सरांनी. तुमच्या मामाचे हा चिरंजीव. आत्याची आत्याचे चिरंजीव. चिरंजीव. हा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये मल्टीप्लायर तंत्र वापरा व तुमच्या शेताचं उत्पादन वाढून घ्या, तुमचा खर्च हम्म. कमी करून घ्या आणि जेणेकरून आपलं आरोग्य, आपली आर्थिक परिस्थिती, आपलं सदृढ, आपलं भारत अजून एक वेळेस सोन्याची चिडिया आपण सर्वजण मिळून करूया. हा धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.